व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर काल सरकारने वाढवल्यानंतर पंढरपुरातील जे व्यापारी आहेत ते खरं तर आर्थिक संकटाचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की विठ्ठल मंदिर परिसरामध्ये असे छोटे मोठे खरं तर हॉटेल व्यावसायिकांनी आपापले हॉटेल साठलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाकरता दररोज हजारोच्या संख्येने भाविक येत असतात। आलेला भाविक चहा असेल, नाश्ता असेल, अशा छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्याचा चांगला फायदा होत असतो। मात्र आपण जर बघितलं तर या गॅस सिलेंडरचे दर वाढले त्यामुळे सगळे व्यापारी आर्थिक संकटाचं आपल्याला पाहायला काय सांगताल? गॅसचे दर वाढलेले आहेत, काय सांगताल? पंढरपुरी तीर्थक्षेत्र विठ्ठल नगरी इथे येणारे सर्वसामान्य गोरगरीब मध्यमवर्गीय भाविक येतात। आज 1000 रुपये रेटनं सिलेंडर वाढलाय। लोकांनी पैसे कुठले द्यायचे? आधी प्रचंड पहिली महागाई झालेली आहे, गगनाला भिडलेली, प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे। पण आता हॉटेलवर अवलंबून असणारे आमचे परिवार, 10 कर्मचारी, त्यांचा परिवार हॉटेल बंदच करावं। मध्ये तर सिलेंडर मिळालं नसतं, मग 4 दिवस हॉटेल बंद ठेवावं लागलं। पण आता पुन्हा नंतर सिलेंडर 1000 रुपये रेट वाढल्यानंतर प्रत्येक गोष्टीची रेट वाढवणं शक्य नाही। हॉटेल बंद करावं लागणार आणि कर्मचाऱ्यांची उपजीविका कुठनं करणार आहे? शासनाने याच्यावर विचार करावा। अजून काही व्यावसायिक आपल्याबरोबर काय सांगतात? तुमचं देखील हॉटेल व्यवसाय कसं बघताय? श्री विठ्ठल रुक्मिणी हॉटेल्स, बेकर्स आणि स्वीट्स असोसिएशनतर्फे आम्ही बोलतो आहोत। आमचे हा अन्यायकारक आहे गॅस सिलेंडर वाढवलेले। मागील महिन्यात सुद्धा 600 रुपये सरकारने वाढवलेत। आता या महिन्यात सुद्धा 950 रुपये वाढ झालेली आहे। त्यामुळं आम्हाला व्यवसाय करणं अशक्य झालेलं आहे। याचा सरकारने व्यापाऱ्यांवर म्हणजे अन्याय झालेला आहे। हा हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नाही। आमच्यावर अवलंबून असणारे कामगार, आम्ही कुटुंबीय सगळे उपासमार होईल आमची। याचा सरकारने विचार करावा। अजून काही हॉटेल व्यावसायिक आपल्याबरोबर यांचं मंदिर परिसरामध्ये हॉटेल आहे, काय सांगतात? तुमच्याकडे दररोज कशी गर्दी असते? आज गॅसचे दर वाढलेत, कसं बघता? हॉटेलमध्ये तर मंदिरापाशी असल्यामुळे भरपूर गर्दी असते। पंढरपूरात येणाऱ्या भाविकांचा ओघ पण भरपूर आहे। सिलेंडरचे दर वाढल्यामुळे पर्यायी आम्हाला पदार्थाचे पण रेट वाढवावे लागतात। त्याचा परिणाम डायरेक्ट वारकऱ्यांच्या भाविकावर होतो। तर महाराष्ट्र शासनाला आमची अशी विनंती आहे की पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळं तिथं गॅसचे दर सबसिडी मिळावी आम्हाला, किंवा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि येणाऱ्या भाविकावर त्याचा ताण पडू नये अशी आमची तळमळी त्यांच्या कळकळीची विनंती आहे। सिलेंडरचे दर हे पंढरपूर तीर्थक्षेत्रा ठिकाणी वाढू नये अशी आमची इच्छा आहे। आपण बघितलं असेल की एकंदरीत दर वाढल्यामुळं सगळे व्यापारी खरं तर आता विवंचनेमध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि दर कमी करावेत जेणेकरून त्याचा त्रास कुठल्याही भाविकाला होऊ नये अशी देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। पंढरपुरातून कॅमेरामन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।